स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मी बनवत आहे पुलाव, व्हेज पनीर पुलाव। तर प्रथम तूप गरम झाले, तेल टाकून घेऊया। तेल गरम तर आपण ना तेल गरम झाल्यानंतर सगळे खडे मसाले टाकून घेतले, दालचीनी, लवंग, स्टारफूल, तेजपत्ता, जिरं, इलायची वगैरे टाकून घेतलं आणि आपण कांदा टाकून घेऊया याच्यामध्ये। मसाला थोडा तेलात परतल्यानंतर कांदा टाकून घ्यायचा, उभा चिरून घ्यायचे। 2 कांदे घेतले मीडियम साईजचे। तर झाल्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकून व्यवस्थित एकजीव करून घेऊया। अद्रक लसूण भाजून झाली म्हणजे त्याचा कच्चापणा निघून गेला तर आपण टमाटर टाकूया। एक मोठा टमाटर घेतला आहे, व्यवस्थित परतवून घेऊया। मी भाज्या घेतल्यात व्हेज पुलावसाठी, मटर आहे, गाजर आहे, फरसबी आहे आणि फ्लावर आहे। ह्याला मी मिठाच्या पाण्यात धुवून घेतलं आहे। पण टमाटरला जास्त शिजवून नाही द्यायचं आणि आपण भाज्या टाकून घेऊया। भाज्या आपल्या कच्च्या आहेत शिजवण्यासाठी। आणि 10-15 मिनिटं झाकण मारून शिजवून घेणार, मग मी मसाले टाकणार आहे आपले। आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया ते पटकन शिजण्यासाठी टाईम लागेल म्हणून मी टाकून व्यवस्थित एकजीव करून घेऊन ह्याला झाकण मारून ठेवून देते। गॅसवरती तवा ठेवला आणि तेल टाकून घेतलं, तेल गरम झालं। आपण याच्यामध्ये थोडी काश्मीरी मिरची पावडर टाकून घेऊया आणि मी पनीर आणलं तर ते फ्राय करून टाकणार आहे। पनीर आपल्याला मस्त फ्राय करूया तेलामध्ये। ह्याच्यामध्ये हळद टाकून घेऊया। आता आपण 2 चमचे लाल तिखट आणि थोडीशी काश्मीरी पावडर आणि 1 चमचा धना पावडर, व्हेज पुलाव मसाला टाकूया आणि थोडी दही टाकून घेऊया। व्यवस्थित एकजीव करून घेऊया आणि याच्यात आपण शिमला मिरची टाकून घेऊया, कारण शिमला मिरची आपण टाकली नव्हती जास्ती शिजेल म्हणून। शिमला मिरची टाकून घेऊया। त्याला 10-15 मिनिटं झाकण मारून ठेवून देऊया। कुकरला हा भात लावून घेतला होता 3 शिट्ट्यांमध्ये। तुमच्याकडे कुठला तांदूळ असेल तो घ्या, बासमती वगैरे। माडे इंद्रायणी आपला कोळम तांदूळ होता तोच मी घेतला भात। बघा मस्त खिळखिळा झाला आहे। ग्रेव्ही काय मस्तपैकी शिजली आहे, तेल पण चांगलं सुटलं आहे। 5-10 मिनिटं ठेवूया आपण आणि मग भात टाकून घेऊया। ग्रेव्ही शिजली आहे, आपण राईस टाकून घेऊया। राईस टाकून व्यवस्थित एकजीव करून घेऊया। ते राईस टाकून झाल्या वरून कोथिंबीर टाकून घेऊया। तुमच्याकडे फ्राय कांदा असेल ते पण टाकू शकता। पनीर पुलाव आहे तर पनीर टाकून घेते। हे मी फ्राय करून घेतले तेलामध्ये। त्याला स्टीम करायला ठेवून द्या 10 ते 15 मिनिटं। तर मी 10 ते 15 मिनिटाला स्टीम करायला ठेवून देते। तर इथे पुलाव आपला झाला आहे, व्यवस्थित एकजीव करून घेतला आणि आता मिस्टरांना देते आणि त्यांना विचारते कसा झाला आहे माझा राईस आणि त्यासोबत रायता। पुलाव घेतला आता मी टेस्ट करते आणि मी तुम्हाला सांगते कसं झालं आहे। खूप छान झाला आहे। तर तुम्ही नक्कीच आवर्जून ही संपूर्ण व्हिडिओ बघा आणि करून खावा। जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका। बाय।